Good morning, students. We are going to learn collection and presentation of statistical data. What is the meaning of data? Somebody read as data or data, both are correct. Then a dictionary defines data as facts or figures from which conclusions may be drawn. A collective recording of observations, either numerical or otherwise, is called data. आज आपण माहिती किंवा डेटाचं कलेक्शन आणि त्याचं सादरीकरण, सांख्यिकीय माहितीचं सादरीकरण आज आपण पाहणार आहोत. डेटा किंवा डाटा हा दोन्ही शब्दप्रयोग बऱ्याच जणांकडून केला जातो. डाटा म्हणजे नेमकं काय, किंवा माहिती किंवा इन्फॉर्मेशन किंवा आवश्यक असणारी माहिती. शब्दकोशात तथ्य किंवा आकडेवारीवरून डेटा परिभाषित केला जातो, ज्यामधून निष्कर्ष काढले जाऊ शकतात. संख्यात्मक किंवा अन्यथा निरीक्षणाच्या एकत्रित नोंदीला माहिती किंवा डेटा असं म्हटलं जातं. Then we see the methods of collecting data: direct observation, experiments and surveys. आता आपण माहिती किंवा डेटा गोळा करण्याच्या पद्धतीविषयी आपण माहिती घेणार आहोत. मुख्यत्वे करून 3 पद्धती आहेत, त्या म्हणजे थेट निरीक्षण, नंतर प्रयोगाच्या रूपानं आणि तिसरं आहे सर्वेक्षण. या 3 पद्धती माहिती गोळा करण्यासंबंधी आहेत. मेथड्स: देन मेलिंग पेपर क्वेश्चनरीज to respondents who fill them out and mail them back, having interviews, call to respondents on the telephone and ask them the question in a telephone interview, sending the interviewers to the respondents home or office to administer the questions in फेस टू फेस इंटरव्ह्यूज. या आपण पद्धती पाहत असताना मेलिंग पेपरच्याद्वारे रिस्पॉन्डंट जे आहेत किंवा ज्यांच्याकडून आपला माहिती गोळा करायची आहे त्यांच्याकडून आपल्याला मेलिंग पेपरद्वारे उत्तरे मागवली जातात आणि त्यांना परत त्यामधूनच उत्तरं मेलद्वारे आपण प्रश्न पाठवले जातात, प्रश्नावली पाठवली जाते आणि त्यांच्याकडून माहिती भरून परत मेल आपला पाठवला जातो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे दूरध्वनीवर प्रतिसादकर्त्यांना मुलाखतीबद्दल कॉल केला जातो आणि दूरध्वनी मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारले जातात. त्यानंतरचा भाग आहे ते म्हणजे फेस टू फेस इंटरव्ह्यूज, म्हणजेच समोरासमोर मुलाखतीमध्ये प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मुलाखतदारांना घरी किंवा ऑफिसमध्ये पाठवले जाते. या पद्धती आपण विचारात घेतल्या. देन कॉमन डेटा कलेक्शन मेथड, सर्वसाधारण जे काही माहिती गोळा करण्याच्या पद्धती आपण कोणकोणत्या आहेत याचं आपण थोडक्यात आपण पाहू. सर्वे मेथड, केस स्टडी मेथड, इंटरव्ह्यू मेथड, ऑब्झर्वेशन, group assessment, expert or peer reviews, portfolio reviews, testimonials, tests, photographs, videotapes, slides, diaries, journals, logs, document review and analysis, etc. These are the common methods. Then we see here, are the data reliable and valid? Validity: are you measuring what you think you are measuring? Then reliability: if something was measured
again using the same instrument, would it produce the same results? या ठिकाणी आपला डेटा विश्वसनीय आणि वैध आहे का हे आपल्याला तपासायचं आहे. तर त्यामध्ये आपण सुरुवातीला विचारात घेऊ आहे त्याची व्हॅलिडिटी म्हणजे वैधता. आपण ज्याचे मापन करीत आहात असे म्हणतात, त्यास आपण वैधता असं म्हणलं जातं. त्यानंतर याची विश्वसनीयता किंवा जर एखादे समान साधन वापरून पुन्हा मोजले गेले तर जवळजवळ समान परिणामासाठी तेच तयार होतात किंवा रिझल्ट्स येऊ शकतात. देन द मेन सोर्सेस ऑफ डेटा आर द फर्स्ट सर्वेज, देन सेकंड एक्सपेरिमेंट्स, देन थर्ड रेकॉर्ड्स इन OPD. या ठिकाणी मुख्य आपला माहिती किंवा डेटा संकलनाचे मेन सोर्सेस किंवा मार्ग किंवा स्रोत आपला विचारात घ्यायचे. ते कोणकोणते 3 आहेत. पहिला आहे सर्वे म्हणजे काय, सर्वेक्षण. दुसरा आहे एक्सपेरिमेंट्स म्हणजेच प्रयोगाद्वारे. आणि तिसरं आहे OPD मध्ये ज्या काही नोंदी आहेत यामध्ये. त्यानंतर आपण नेक्स्ट डेटा कॅन बी कलेक्टेड थ्रू आयदर प्रायमरी सोर्स और द सेकंडरी सोर्स. या ठिकाणी आपण माहिती 2 पद्धतीद्वारे गोळा करू शकतो. ती म्हणजे पहिला प्रकार म्हणजे प्राथमिक स्रोत किंवा प्राथमिक मार्गाद्वारे, आणि दुसरा आहे तो सेकंडरी सोर्स म्हणजे दुय्यम स्रोताद्वारे. असे 2 प्रकारे माहितीचं संकलन केलं जाऊ शकतं. देन फर्स्टली वी सी दॅट primary and secondary data in statistics. The difference between primary and secondary data in statistics is that primary data is collected first hand by a researcher through experiments, surveys, questionnaires, focus groups, conducting interviews and taking measurements, while the secondary data is readily available and is available to the public through publications, journals and newspapers. या ठिकाणी आपण प्राथमिक माहिती किंवा प्राथमिक डेटा सांख्यिकीमध्ये काय यासंबंधी आपला विचारात घ्यायचे. सांख्यिकीमधील प्राथमिक आणि दुय्यम स्वरूपाचा डेटा किंवा माहिती. सांख्यिकीमधील प्राथमिक आणि दुय्यम माहिती डेटामधील फरक हा आहे की प्राथमिक डेटा प्रयोग, सर्वेक्षण, प्रश्नावली, फोकस ग्रुप्स, मुलाखती घेणे आणि संशोधकाद्वारे प्रथम गोळा केली जाते. तसेच दुय्यम डाटा सहज उपलब्ध होऊ शकतो, कारण का तो इतर कोणाकडून तरी संकलित केलेला असतो आणि प्रकाशने, जर्नल्स आणि वर्तमानपत्राद्वारे लोकांसाठी उपलब्ध आहे. देन वी सी द व्हॉट इज प्रायमरी डेटा. प्रायमरी डेटा मीन्स द रॉ डेटा which has just been collected from the source and has not gone any kind of statistical treatment like sorting and tabulation. The term primary data may sometimes be used to refer to first hand information. या ठिकाणी परत आपण विचारात घेणार आहोत तो प्राथमिक माहिती किंवा प्राथमिक डेटा. प्राथमिक डेटा म्हणजे कच्च्या स्वरूपाची माहिती किंवा कच्चा डेटा जो नुकताच स्रोताकडून गोळा केला जातो किंवा जो काही रिसर्चर आहे त्यांनी तो सुरुवातीलाच गोळा केलेला असतो. म्हणजे आणि त्याची सॉर्टिंग आणि टॅब्युलेशन सारख्या कोणत्याही सांख्यिकीय प्रकारच्या प्रक्रिया त्यावर केलेल्या नसतात. प्राथमिक डेटा हा शब्द कधीकधी पहिल्या हाताच्या माहितीसाठी वापरला जाऊ शकतो. देन we see the sources of primary data. Which are the sources? The sources of primary data are primary units such as basic
experimental units, individuals, households, following methods are used to collect data from primary units usually, and these methods depends on the nature of the primary unit, published data, and the data collected in the past is called secondary data. तर या ठिकाणी आपण प्राथमिक डेटा किंवा सुरुवातीची माहिती याविषयी आपण विचारात घेणार आहोत. प्राथमिक डेटाचे स्रोत प्राथमिक युनिट्स जसे की मूलभूत प्रायोगिक युनिट्स, व्यक्ती, घरे. प्राथमिक युनिट्समधून डेटा गोळा करण्यासाठी खालील पद्धती किंवा पुढील पद्धती वापरल्या जातात आणि यामध्ये आपल्याला त्या विविध पद्धती प्राथमिक युनिटच्या स्वरूपावर अवलंबून असतात. पूर्वी प्रकाशित केलेला डेटा आणि हा डेटा गोळा केलेला दुय्यम डेटा असं म्हणतात. याचे आपण प्रकार आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा विचारात घेणार आहोत ते म्हणजे पहिला प्राथमिक सोर्स किंवा प्राथमिक सोर्सचा आपला पहिला प्रकार विचारात घ्यायचा आहे. तो आहे पर्सनल इन्व्हेस्टिगेशन. द रिसर्चर कंडक्ट्स द एक्सपेरिमेंट ऑर सर्वे हिमसेल्फ ऑर हरसेल्फ अँड collected data from it. The collected data is generally accurate and reliable. The method of collecting primary data is feasible only in case of small scale laboratory, field experiments or pilot surveys and is not practicable for large scale experiments and surveys because it take टू मच टाईम. या ठिकाणी आपण प्राथमिक माहितीचा किंवा पहिला सोर्स आपण विचारात घेणार आहोत तो म्हणजे वैयक्तिक तपासणी. संशोधक हा प्रयोग करतो किंवा स्वतः सर्वेक्षण करतो आणि त्यातून माहितीचे किंवा डेटा संकलित करतो. गोळा केलेली माहिती सर्वसाधारणपणे किंवा सामान्यपणे अचूक आणि विश्वासार्ह असते. प्राथमिक माहिती गोळा करण्याची ही पद्धत केवळ छोट्या प्रमाणावर प्रयोगशाळा, फील्ड प्रयोग किंवा पायलट सर्वेच्या बाबतीत शक्य आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रयोग आणि सर्वेक्षणासाठी ही वैयक्तिक तपासणी व्यावहारिक नाही कारण त्यास जास्त वेळ लागू शकतो. देन नेक्स्ट, थ्रू इन्व्हेस्टिगेटर्स. द ट्रेंड ऑर एक्सपिरियन्स्ड investigators are employed to collect the required data. In case of surveys, they contact the individuals and fill in the questionnaires. After taking the required information, where a questionnaire is an inquiry form having a number of questions designed to obtain information from the respondents. This method of collecting data is usually employed by most of the organizations and it gives reasonably accurate information, but it is very costly and may be time taking too. हा दुसरा आपला प्रकार विचारात घ्यायचा आहे. अन्वेषकाच्या माध्यमातून प्रशिक्षित किंवा जे अनुभवी असे अन्वेषक असतात त्यांच्याकडून आवश्यक असणारी माहिती गोळा करण्यासाठी त्यांची नियुक्ती पहिल्यांदा करावी लागते. सर्वेक्षणाच्या बाबतीत ते त्या व्यक्तीशी संपर्क साधतात आणि आवश्यक माहिती विचारल्यानंतर प्रश्नावली भरतात. जिथे प्रश्नावली एक उत्तरपत्रिका आहे ज्यात उत्तरदात्यांकडून माहिती प्राप्त करण्यासाठी तयार केलेले अनेक प्रश्न असतात. डेटा संकलित करण्याची ही पद्धत सहसा अनेक संस्थांद्वारे वापरली जाते त्यात यथार्थपणे अचूक माहिती दिली जाते, परंतु या माध्यमातून आपण माहिती गोळा करताना ती खूप महाग आहे आणि कदाचित यास थोडा जास्त वेळसुद्धा लागू शकतो. देन नेक्स्ट, थ्रू क्वेश्चनरी.
The required information or data is obtained by sending a questionnaire who fill in the questionnaire and return it to the investigator. This method is relatively cheap as compared to through investigator method, but non-response rate is very high as most of the respondents don't bother to fill in the questionnaire and send it back to investigator. या प्रकारामध्ये आपण प्रश्नावलीद्वारे माहितीचे किंवा डेटाचे संकलन करतो. आवश्यक असणारी माहिती किंवा डेटा प्रश्नावली भरलेल्या आणि चौकशीस परत देणाऱ्या निवडलेल्या व्यक्ती किंवा प्रतिवादी किंवा मेलद्वारे किंवा प्रश्नावली पाठवून प्राप्त केली जाते. ही चौकशी तपासणीचा मार्फत आपण करतो. या पद्धतीच्या तुलनेत ती स्वस्त आहे, परंतु यामध्ये प्रतिसादाचा दर हा थोडा कमी आहे, कारण बहुतेक रिस्पॉन्डंट किंवा उत्तरदाता प्रश्नावली भरून काळजीपूर्वक परत तपासकाकडे पाठवण्यास तयार होत नाहीत. देन थ्रू लोकल सोर्सेस, द लोकल representatives or agents are asked to send requisite information who provide the information based upon their own experience. This method is quick, but it gives a rough estimate only. आता हा जो प्रकार आहे, स्थानिक स्रोताद्वारे स्थानिक प्रतिनिधी असतात किंवा एजंट्स असतात, या प्रतिनिधींना किंवा एजंट्सना आवश्यक माहिती पाठविण्यास सांगितले जाते, जे त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित माहिती देतात. ही पद्धत या ठिकाणी अनुभवावर अवलंबून असते. ही पद्धत त्वरित किंवा तात्काळ आपला माहिती देणारी आहे, परंतु या ठिकाणी केवळ अंदाजच असतात असंही म्हणता येईल. देन नेक्स्ट, through internet. With the introduction of information technology, the people may be contacted through internet and the individuals may be asked to provide the pertinent information. Google survey is widely used as online method for data collection nowadays. There are many paid online survey services too. It is important to go through the primary data and locate any inconsistent observations before it is given a statistical treatment. आता या प्रकारामध्ये किंवा या माहिती आपला गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये आपण इंटरनेटचं माध्यम किंवा इंटरनेटद्वारे माहिती संकलित करतो. माहिती तंत्रज्ञानाची ओळख करून इंटरनेटद्वारे लोकांशी संपर्क साधला जाऊ शकतो आणि त्या व्यक्तींना योग्य माहिती पुरविण्यास सांगितले जाते. गुगल सर्वेक्षण आता दिवसभरात डेटा संकलनासाठी ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणात वापरला जातो. बऱ्याच किंवा अनेक सशुल्क ऑनलाईन सर्वेक्षण सेवा देखील आहेत. सांख्यिकीय प्रक्रिया किंवा उपचार देण्यापूर्वी प्राथमिक डेटामध्ये जाणे आणि कोणतीही विसंगत निरीक्षणे शोधणे महत्त्वाचे असते. देन वी सी द सेकंडरी डेटा. व्हॉट इज सेकंडरी डेटा? Data which has already been collected by someone may be sorted, tabulated and has undergone a statistical treatment. It is fabricated or tailored data. आता आपण प्राथमिक स्रोत किंवा प्राथमिक माहितीचा विचार केल्यानंतर दुसरा आपण भाग विचार करणार आहोत सेकंडरी डाटा किंवा दुय्यम स्वरूपाची माहिती, ज्याला आपण दुय्यम डेटासुद्धा म्हणतो.
आधीच एखाद्याने गोळा केलेली माहिती असेल किंवा डेटा असेल जो की अगोदरच ऑलरेडी कुणीतरी गोळा केलेला आहे, त्याची क्रमवारी लावली जाऊ शकते, सारणीबद्ध किंवा सारणीमध्ये त्याचं मांडणी केली जाऊ शकते आणि सांख्यिकीय प्रक्रिया केली जाते. हा बनावटी किंवा तयार केलेला डेटा आहे असं आपला म्हणता येईल. या सेकंडरी डेटामध्ये आपल्याला परत 2 भाग करता येईल. त्याच्यामध्ये आहे पब्लिश्ड सोर्सेस आणि दुसरं आहे अनपब्लिश्ड सोर्सेस. परत या पहिल्या प्रकारामध्ये किंवा पब्लिश्ड सोर्सेसमध्ये आपल्याला पब्लिश्ड सोर्सेस म्हणजे काय, जनरली पब्लिश्ड सोर्सेस आर इंटरनॅशनल, नॅशनल, गव्हर्मेंट, सेमी गव्हर्मेंट, प्रायव्हेट, कॉर्पोरेट बॉडीज, ट्रेड असोसिएशन्स, एक्सपर्ट कमिटी अँड कमिशन रिपोर्ट्स अँड रिसर्च रिपोर्ट्स. या ठिकाणी आपण सेकंडरी डाटा किंवा द्वितीय स्वरूपाची माहिती आपण गोळा करत असताना सर्वसाधारणपणे 2 भाग केले जातात. एक आहे प्रकाशित स्रोत आणि दुसरं अनपब्लिश्ड म्हणजे अप्रकाशित. अप्रकाशित स्रोत म्हणजे काय, सर्वसाधारणपणे प्रकाशित स्रोत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, सरकारी, निमसरकारी, खाजगी कॉर्पोरेट संस्था, व्यापारी संघटना, तज्ज्ञ समिती आणि कमिशन अहवाल आणि संशोधन अहवाल असतात. देन in this firstly you see the government publications. The Central Statistical Organization or CSO and various state government collect, compile and publish the data on regular basis. Some of the important such publications are Indian Trade Journals, reports on currency and finance. या ठिकाणी सरकारी प्रकाशने यामध्ये केंद्रीय सांख्यिकी संस्था, ज्याला आपण CSO म्हणतो, आणि विविध राज्य सरकार संकलित करतात आणि नियमितपणे हा डेटा प्रकाशित करतात. अशी काही महत्त्वाची प्रकाशने पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये पहिला आहे भारतीय व्यापार जर्नल्स आणि दुसरा आहे चलन आणि वित्त अहवाल. देन नेक्स्ट द इंटरनॅशनल बॉडीज. ऑल फॉरेन गव्हर्नमेंट्स अँड इंटरनॅशनल एजन्सीज पब्लिश रेग्युलर रिपोर्ट्स ऑफ इंटरनॅशनल सिग्निफिकन्स. These reports are regularly published by the agencies. या ठिकाणी आपला आंतरराष्ट्रीय संस्था यांच्यामार्फत सुद्धा आपण माहिती गोळा करू शकतो. सर्व परदेशी सरकार किंवा विदेशी सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्था आंतरराष्ट्रीय नियमित अहवाल प्रकाशित करतात. हे अहवाल यासारख्या एजन्सीद्वारे नियमितपणे प्रकाशित केले जातात. देन नेक्स्ट semi-government publications. Semi-government organizations, municipalities, district boards and other also publish reports in respect of birth, death and education, sanitation and many other related fields. या ठिकाणी आपण निमसरकारी प्रकाशने या संबंधी विचार करणार आहोत. निमसरकारी संस्था, नगरपालिका, जिल्हा मंडळे या आणि इतर जन्म, मृत्यू आणि शिक्षण, स्वच्छता आणि इतर अनेक संबंधित क्षेत्रात अहवाल प्रकाशित करीत असतात. देन रिपोर्ट्स ऑफ कमिटी अँड कमिशन्स. सेंट्रल गव्हर्नमेंट or state government sometimes appoints committees and commissions on matters of great importance. Reports of such committees are of great significance as they provide invaluable data. These reports are like Shah Commission report, Sarkari Commission report and Finance Commission. या ठिकाणी रिपोर्ट, समिती आणि कमिशनचे अहवाल आपला विचारात घ्यायचे.
केंद्र सरकार किंवा राज्य सरकार कधीकधी अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर समित्या आणि कमिशनची नेमणूक करतात. अशा समितीच्या अहवालांना खूप महत्त्व असते, कारण त्या माध्यमाद्वारे अमूल्य अशी माहिती प्रदान केली जाते. हे अहवाल जसे आहेत ते त्यामध्ये शाह कमिशनचा रिपोर्ट, सरकारी कमिशन रिपोर्ट आणि फायनान्स कमिशन रिपोर्ट्स इत्यादींचा समावेश होतो. देन प्रायव्हेट पब्लिकेशन्स. Some commercial and research institutes publish reports regularly. They are like institutes of economic growth, stock exchange, National Council of Education, Research and Training, that is NCERT, National Council of Applied Economic Research, NCAER, etc. या ठिकाणी आपण खाजगी प्रकाशनांचा विचार करणार आहोत. काही व्यावसायिक आणि संशोधन संस्था नियमितपणे अहवाल प्रकाशित करीत असतात. ते आर्थिक किंवा इकॉनॉमिक ग्रोथ किंवा आर्थिक वाढ, स्टॉक एक्सचेंज, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, नॅशनल काउन्सिल ऑफ एम्प्लॉईड इकॉनॉमिक रिसर्च या इत्यादी संस्था आहेत. देन newspapers and magazines. Various newspapers as well as magazines also do collect data in respect of many social and economic aspects also. Some of them are as follows: the Economic Times, second Financial Express, third Hindustan Times, fourth Indian Express. वर्तमानपत्रे आणि मासिके यामध्ये आपण विविध वर्तमानपत्रे तसेच मासिके अनेक सामाजिक आणि आर्थिक बाबींचा डेटा गोळा करतात. त्यातील काही पुढील प्रमाणे आहे. इकॉनॉमिक टाइम्स आहे, फायनान्शियल एक्सप्रेस किंवा आर्थिक एक्सप्रेस आहे, हिंदुस्तान टाइम्स आणि इंडियन टाइम्स. देन रिसर्च स्कॉलर्स. Individual research scholars collect data to complete their research work, which further is published with their research papers. या ठिकाणी आपण संशोधकासंबंधी विचार करणार आहोत, ज्याला आपण रिसर्च स्कॉलर्स असं म्हणतो. वैयक्तिक संशोधन विद्वान किंवा ज्याला आपण संशोधक म्हणतो, त्यांचे संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांच्या संशोधनासाठी माहितीचे किंवा डेटाचे संकलन केले जाते किंवा डेटा गोळा केला जातो, जे त्यांच्या संशोधन कागदपत्रासह पुढे प्रकाशित केले जातात. देन लास्ट, द सेकंड इज unpublished source. First we see the published source, and now we see the unpublished source. In this there are certain records maintained properly by the government agencies, private offices and firms. These data are not published. या ठिकाणी आपला अप्रकाशित स्रोतासंबंधी विचार करायचा आहे. आपण दुय्यम माहितीमध्ये आपण किंवा यामध्ये दोन प्रकारचे पाहिले, पब्लिश्ड आणि अनपब्लिश्ड. या ठिकाणी अप्रकाशित स्रोतामध्ये सरकार, एजन्सीज, खाजगी कार्यालये आणि कंपन्यांनी योग्य रीतीने देखभाल केली जाते, हा डेटा प्रकाशित केलेला नसतो. थँक्यू.